परभणीच्या पारदेश्वर विद्या मंदिरामध्ये दुमदुमला विठू नामाचा गजर। शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली। कल्याणमध्ये ज्ञानदिंडीचं आयोजन। बिर्ला कॉलेजपासून दिंडीला सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही उपस्थिती। पैठणमध्ये संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात। आळंदी नगरीमध्ये देखील आषाढीचा उत्साह। माऊलींच्या समाधी मंदिरात आकर्षक सजावट। रंगीबेरंगी फुलांनी समाधी मंदिर सजलं। आषाढी एकादशी निमित्त साईबाबांच्या मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी। परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट। कर्नाटक येथील देणगीदार साईभक्त एस प्रकाश यांच्या देणगीतून फुलांची सजावट। भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार। वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने गोसेखुर्द धरणाचे 27 दरवाजे उघडले। 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोरणी नको धबधब्यावर पर्यटकांना बंदी। धरण क्षेत्र परिसरात सीसीटीव्हीची करडी नजर। बंदीमुळे पर्यटकांमध्ये नाराजी। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। धरणात सध्या 66.46 टीएमसी पाणीसाठा। पाण्याची आवक ही 30,891 क्युसेकने सुरू। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। 11वीच्या 4.5 लाख विद्यार्थ्यांनी घेतले पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश। लवकरच 11वीचे वर्ग होणार सुरू। बिहार निवडणूक आयोगाविरोधात एडीआरची याचिका। फेरतपासणी करण्याच्या निर्देशांविरोधात याचिका। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। जळगाव जिल्ह्यातील मोर नदीमध्ये बस उलटून अपघात। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू, 25 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।